नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारनं इंधन आणि ऊर्जा बचतीसाठी मोठी पावलं उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यात कपात आणि परदेश दौऱ्यांवरती बंदी घातली आहे आणि मेट्रो प्रवासाची सक्ती केली आहे. शिवाय कोणत्याही परिस्थितीत पदाधिकारी किंवा आमदारांसोबत वाहनांचा ताफा असणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. विशेष विमान किंवा हेलिकॉप्टरनं प्रवास करणं टाळावं असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. हे काही एका दिवसात होणार नाही आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरनं विधान भवनात पोहोचले. बुलेटवर फडणवीसांच्या पाठीमागे आशिष शेलार बसले होते, तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंत्रालय टू वर्षा असा बुलेटनंच प्रवास केला. शिंदेंनीही इलेक्ट्रिक कारनं प्रवास केला. आता पाहूयात आणखी एक बातमी. मुंबई क्लायमेट वीकच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. मुंबई क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन 22 ते 26 फेब्रुवारी 2027 दरम्यान मुंबईमध्ये केलं जाणार आहे अशी घोषणा यावेळी करण्यात आली. अहवाल प्रकाशनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि एम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारातून 1,14,000 कोटींची गुंतवणूक, तर मुंबई महानगर प्रदेशामध्ये इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क आणि AI कम्प्यूट हब उभारलं जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवरती आधारित असेल, ज्यामुळे पर्यावरणाचं रक्षणही होईल. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी त्यामुळे मिळणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह उद्योग विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर विमानतळाचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठपुरावा करत नागपूर विमानतळ विकासाची फाईल मंजूर करून घेतली. नागपूर विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विस्तार करण्यात येणार आहे. दरवर्षी भविष्यात सुमारे 3 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून विदर्भातील कनेक्टिव्हिटीला जागतिक दर्जा मिळणार आहे, ज्यामुळे नागपूर हे मध्य भारतातील विमान वाहतुकीचं प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येईल. पुण्याच्या बारामती तालुक्यातील होळमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 45 मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. मॉडेल प्राथमिक केंद्र हे आधुनिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कुशल कर्मचारी आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असलेलं सर्वसमावेशक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसूतीगृह, स्वच्छ आणि रुग्णाभिमुख वातावरण यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरासमान दर्जाची आरोग्य सेवा आपल्या गावातच मिळणार आहे. लोकार्पणाच्या वेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. साताऱ्यातील तापोळा अहिर या कोयना जलाशयावरती बांधण्यात येणारा केबल स्टे ब्रिज 95% पूर्ण झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी या पुलाची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केलं. 175 कोटी रुपये खर्च करून हा केबल स्टे पूल तयार केलाय. अत्याधुनिक पद्धतीने उभारलेल्या या पुलाला 43 मीटर उंचीची विविंग गॅलरी असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना कोयना बॅकवॉटर आणि सूर्यास्ताचं विहंगम दृश्य बघता येणार आहे. सोळशी आणि कांदाटी खोरं या पुलामुळे जोडलं जाईल. याचा फायदा दुर्गम भागातल्या लोकांना होणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. सह्याद्री अतिथीगृहावर बोधचिन्ह अनावरण कार्यक्रम पार पडला. बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 3,000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साधू महंत यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचं भव्य दिव्य आयोजन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.